हॅलो सर. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या तासिकेमध्ये 138व्या दिवशी सर्वांचं सहर्ष स्वागत. आज दिनांक 27 नोव्हेंबर 2020. मुलांशी गप्पा आणि सहज शिक्षण या दोन्ही घटकातून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपण वेगवेगळा भाग पाहतो. दररोज वेगवेगळ्या विषयाची आपण विषयाचा अभ्यास करतो. तसंच शिष्यवृत्ती असेल किंवा आपला अभ्यासक्रम असेल, या दोहोतील एक महत्वाचा विषय तो म्हणजेच इंग्लिश, जो अगदी आपल्याला सुरुवातीपासून आपण शिकतोय तो भाग. तर फलकावर तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला सर हे तर आम्हाला खूप ओळखीचं आहे, हे तर आम्ही नेहमी लिहितो, हे तर आम्हाला पाठांतर आहे. मग आता हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर आजचा जो आपण भाग घ्यायचा आहे तर तो आहे इंग्लिश मध्ये वर्ड्स विथ अल्फाबेटिकल ऑर्डर अँड वर्ड पझल. आता वर्ड अँड वर्ड्स, देर आर टू मीनिंग्स. सेम वर्ड सर is singular number. अनेक शब्द वर्ड म्हणजे एक शब्द. Yes. Word is a singular, एक वचन, and words अनेक are plural number. इथं अनेक वचन आहे, इथं एक वचन आहे. एक. त्याच्यानंतर पुन्हा एक शब्द WORLD, हा सुद्धा वर्डच आहे. याच्यात यल आहे पण यलचा उच्चार होत नाही. मग अशा वेळेस या वर्डमध्ये आणि या वर्ड्समध्ये वेगवेगळा फरक आहे. आपल्याला या वर्डकडे नाही जायचंय. हे वर्ड मध्ये कोणाला माहिती आहे बरं? WORLD. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस वर्ड? एनीवन कॅन से? वर्ड म्हणजे शब्द. नो, WORLD. सर वर्ल्ड. Yes. What the meaning of this word? Anyone know? Okay. Meaning of this word is in Marathi जग, विश्व. जग आपलं जग म्हणजे नॉट अ पॉट ऑफ ड्रिंकिंग वॉटर, पाणी ठेवण्याचं जग नाही. तर वर्ल्डचा अर्थ जग. या जगामध्ये काय चाललं? जागतिक संकट आपण म्हणतो, वर्ल्ड वॉर, जागतिक युद्ध. ते वर्ल्ड आणि हे वर्ल्ड दोन्ही थोडासा उच्चारामध्ये फरक आहे. पण आपल्याला हे नाही घ्यायचं. आपल्याला WORD घ्यायचे, म्हणजे सम उच्चारी शब्द सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे. आता हा घटक का घेतला? आपण मराठी चालू असताना इंग्लिश का घेतलं? मराठीच्या घटकामध्ये आपण काल आणि परवाच्या दिवशी जो भाग पाहिला तो होता वर्णानुक्रमिक शब्द लावा. वर्णानुक्रमिक शब्द लावा जसा मराठीमध्ये भाग होता, अगदी ऍज इट इज तसाच वर्ड विथ अल्फाबेटिकली ऑर्डर हा इंग्रजीमध्ये सुद्धा भाग आहे. कारण इंग्रजी ही सुद्धा भाषा आहे, मराठी ही सुद्धा भाषा आहे. म्हणजे आपल्या बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत त्या भाषा म्हणजेच मराठी असेल, हिंदी असेल आणि इंग्रजी असेल, या तिन्ही भाषेमध्ये आपल्याला वर्णानुक्रमिक शब्द लावा हा भाग आपल्याला शिकायचा असतो. आणि वर्णानुक्रमिक शब्द लावा यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात वर्ड्स विथ अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल म्हणजे ABCDच्या क्रमानुसार. आपण कधी म्हणत नाही झडवायक्स नुसार वाच रे मुला, नाही म्हणत नाही. आपण म्हणत नाही अरे NO पासून वाच बरं, नाही म्हणत. आपण अल्फाबेटिक म्हणजे A पासून ते झड पर्यंतचं वाचन आपण घेत असतो. आणि A पासून पुढे झड पर्यंत ज्या क्रमाने आपण जातो त्याला म्हणतात अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये इथं लिहून दिलेले अक्षर, we know all there are 26 alphabets in English, and this is capital letter, these are capital letters and these are small letters, capital letters and small letters. So there are 26 alphabets and here is also 26 alphabets. Now आता ज्या विद्यार्थ्यांना
फक्त त्यांनी एवढं लक्ष सर, आवाज अडकतोय. सर तुमचा आवाज अडकत आवाज नीट येत नाही. त्याच्यात पुढील अक्षर सर आवाज येत नाही. आता आवाज तुम्हाला क्लिअर येईल. आता येते सर. हा, आपल्याकडे पर्याय पुष्कळ आहेत. म्हणजे बोलताना अचानक समजा एखाद्या सिमची रेंज गेलेली असेल किंवा जिथं उभं टाकलंय तिथं रेंज नसेल तर आपण दुसऱ्या सिमच्या मदतीने आपण त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो. कारण सिम एखाद्या वेळेस जिओला रेंज असते तर आयडियाला नसते, आयडियाला असते तर जिओला नसते, कधी एअरटेलला असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला कामं करायची असतात. तर हे या ठिकाणी सर दोन्ही बी सीम आहेत. हा, तर आता आपल्याकडे आपण पाहिलं हे 26 अक्षर आपल्याला इंग्रजीतील कॅपिटल लेटर्स मध्ये आहेत आणि 26 अक्षर हे स्मॉल लेटर मध्ये आहेत. तर आता मी सुरुवातीला जातोय आदर्श हाकेकडे. आपण थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना पहिल्यांदा संधी देऊया. आदर्श, माझा आवाज पोहोचते तुझ्यापर्यंत? सर, आदर्श हाके लेफ्ट झाला. हा, म्हणजे ते एखादं नवीन असेल तर एखादं ते खट म्हणजे हे करताना ते होते. ठीक आहे, संस्कृती गायकवाड नावाने मोबाईल दिसतोय. तुझा माईक चालू कर. माईक आणि व्हिडिओ दोन्ही चालू करायचे. बोलणार आहे. संस्कृतीपर्यंत आवाज पोहोचतोय. संस्कृती गायकवाड नावाने नवीन मोबाईल आहे जॉईन. फक्त माईकचं बटन चालू करायचं. कारण नवीन विद्यार्थ्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. त्यांचं सुद्धा तुमच्याप्रमाणे संवाद त्यांना साधता आला पाहिजे. संस्कृती तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतो गायकवाड? आहेत, कारण नवीन विद्यार्थ्यांना आपल्याला म्हणजे काही अडचण असेल त्यांची आपल्याला अडचण समजून घेऊन अगदी तुमच्या सोबत त्यांना आणायचंय. हा, तुझं माईक चालू झालंय बहुतेक. चला माझ्याकडे बोलू. थोडस 1 मिनिट थांबशील? सर, आदर्श हाके. हा, संस्कृती गायकवाड, आवाज पोहोचतोय माझा? ठीक आहे, तर सुरुवातीला हो मग सर. आपण हा मला सांग, मी ज्या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे ते तुला दिसते का चित्र? तुझं बोट चालू करू शकते. अरे ते सगळं पाणी घेऊन मी ज्या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे ठीक आहे. बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम त्याकडे थोडासा आवाज अडकतोय. तर संदीप सुरुवातीला मिळेल या ठिकाणी आता नेहाला. नेहा, आर यू रेडी? यस सर. नाव रीड दिस. यम. या, आता याच्या पुढचे लागली 5 अक्षर चटकन. ओनली 5. MNOPQ. बघा, प्रश्न समजला का? याच्या पुढील 5 अक्षर फास्ट म्हटलं. याच्या पुढील, याच्या सह नाही, हाच शिष्यवृत्तीचा भाग आहे. आलं लक्षात? तुम्हाला काय हे विचारलंय? दिलेल्या अक्षराच्या पुढचे आणि दिलेल्या अक्षरासहितचे, हा भाग महत्वाचा आहे. मी तुम्हाला म्हटलं याच्या पुढचे 5 अक्षर वाच, याला सोडून द्यायचं. यम सहित नाही म्हणले, याच्या पुढचे 5 अक्षर वाच. आलं लक्षात? असा आता एक छोटीशी ट्रिक्स होती, खेळ होता हा. याच्या पुढचे म्हटलं मी, लागले याच्या पुढचे 5 अक्षर वाच. हा, आता वाच, आता नक्की जमेल, आता सर्वांना समजेल. NOPQRS. हा, बघा बघा बघा,
NOPQR तू यस वाचलीस. किती अक्षर झाले तूच मोज आता. 1 1 2 3 4 5 6 आणि सांगितले किती? 6 सांगितले किती होते मी? 5 हा, म्हणून आपण मला काय सांगितलंय, माझ्यापर्यंत सूचना कोणती? आपलं हे तुमच्यासाठी फार फार साधी गोष्ट आहे. एबीसीडी तुम्हाला येत नाही असं मुळीच नाही, सगळ्यांना येतं. पण त्याच्यातही आपण काही खेळ खेळू शकतो. जेव्हा आपण 2 विद्यार्थी एकत्र बसतो, दुसरीचे असतील, तिसरीचे असतील, चौथीचे असतील, पाचवीचे असतील, तर तुम्ही या अल्फाबेटिकली जर तुम्ही वहीवर जर एखादा चार्ट तयार केला, तर तुम्ही याचा छानसा खेळ खेळू शकता. याला तुम्ही नंबर दिले तर तुम्हाला 26 नंबर मिळतील. रोहिणी आहे, समर्थ आहे, करण आहे. हे विद्यार्थी यांची गणित खूप छान पद्धतीने करतात. A + B = C. का? Because number of count this: A for 1, B for 2, C number 3. A plus B means 1 plus 2 = 3. So A plus B = C. There is math. सर मला पण गणितात गेलं नव्हतं तेव्हा मला असंच करायचं वाटलं होतं. आता आर्यनला काहीतरी बोलायचं होतं. आर्यन तू बोलू शकतो बेटा, तू बोल. सर जस्ट सर मिनिट हा. महेश 1 मिनिट. आर्यन बोलतोय. सुरुवातीला आर्यनला काहीतरी सांगायचं होतं. आर्यन सांगू शकतो बेटा. यू कॅन. सर तुम्ही आदर्शला बोलवले होते बघा तेव्हा. सर आदर्श म्हणजे घराच्या लय जवळ आहे, त्याला बोलून आणू का ते प्रश्न सांगा विचारायला. ओके, ओके, ओके. हां, तसं चालतंय हां. कदाचित आदर्शला समजा तो नवीन आहे आपल्यासोबत, तर एखाद्या वेळेस त्याचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही किंवा नेमकं काय बोलावं असं समजत नाही, तर अशी मदत जरूर करा. ही तुमची मदत त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्याला एकदा समजेल की तुम्ही काय करता. तर तुमची भीती आता निघून गेलेली आहे. तर बरं. नवीन विद्यार्थी जर आपल्या जवळ असेल, तर नक्कीच त्याला अशा पद्धतीने मदत करा. तो प्रत्येक क्लासला नक्की स्वतःहून बोलण्याची तयारी ठेवेल. व्हेरी गुड बेटा आर्यन. गुड. हॅलो आता सर तुला काय सांगायचं? सर हां. तेव्हाच काय केलं आपण पहिलं गुगल मीटवर थोडा मोठा आवाज बेटा. थोडा मोठा आवाज काढ. पहिलं आपण गुगल मीटवर क्लास घेत गेलते तेव्हा तुम्ही हे सांगल्या होत्या ना हे येस. तर आपण छान. व्हेरी गुड. कारण आपण दोन्ही प्रकारच्या बैठका घेतो. एक आठवडा किंवा 15 दिवस आपण Zoomची घेतो. एखादा आठवडा किंवा मध्येच आपण सर मी Google Meet घेतो. आदर्शच्या घरी आलो. हां, कारण आपण ओके बेटा, ओके आर्यन. तर आपण Google Meetही का घेतो? कधी-कधी आपल्याला अधिकारी मंडळी अचानक सांगतात, "चला Google Meetला जॉइन व्हा." कधी-कधी आपले शिक्षक सांगतात, आपल्या वर्गातील वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक, "चला रे मुलांनो, आज तुम्हाला मी लिंक पाठवलेली आहे Google Meetची. चला Google Meetला जॉइन व्हा." आणि आपण तर शिकतोय Zoom. अरे बापरे! आता कसं? म्हणून Zoomही आलं पाहिजे आणि Google Meetही आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही पारंगत झाला. तुम्हाला छानपैकी जमतंय. ठीक आहे. आपले जेवढे विद्यार्थी आजचे नवीन वगळले, तर जुन्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला हे जोडे जमतं आणि जे नवीन जोडले गेलेले आहेत, त्यांना सुद्धा अगदी तुमच्यासारखं जमेल, हा मला विश्वास आहे. आणि त्यांना ते जमवायचंच आपल्याला. 100% कुणीही भ्यायचं नाहीये. नवीन विद्यार्थी भ्यायचं नाही, लाजायचं नाही, कोण काय म्हणेल विचार करायचा नाही. मला बोलायचंय, मला चुकलं तरी मला शिकायचंय. चुकलं म्हणून आपल्याला जास्त शिकायचंय. मला येत नाही म्हणूनच आपल्याला विश्वासाने शिकायचंय. तुमचा आत्मविश्वास वाढला, तर या ठिकाणी सगळ्यांनाच तुमच्या आई-वडिलांना, पालकांना, गुरुजनांना सगळ्यांना एक आनंद जो होणार आहे, तो फार वेगळा असणार. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण बोललाच पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तर आता हे सगळ्यात सोपा भाग होता एबीसीडी. मग सर हे एबीसीडी झालं कॅपिटल, हे झालं स्मॉल लेटर, हे तर सगळं झालं. आता आपण थोडंसं प्रश्नाकडे जाऊया. अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये नेमकं काय असतं? अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये समजा तुम्हाला काही शब्द दिलेले असतील किंवा मी शब्दाच्या ऐवजी मी तुम्हाला आधी काही अक्षरच देतो, लेटर्स. त्या लेटर्सला आपण अल्फाबेटिकली ऑर्डर लावायचं. त्यानंतर आता ते लावताना सुद्धा काय प्रकार करायचा आहे मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही करू नका हे.
माईक कुणाचा चालू आहे बेटा? मी काही आता तुम्हाला भौमितिक आकार दिले आणि मी नेहमी सांगतो, मी एक विषय शिकवताना दुसऱ्या 2-3 विषयाला हात घालतच असतो. कोणताही एक विषय स्वतः एका विषयावर अवलंबून नसतो. मराठी गणितावर आहे, गणित मराठीवर आहे, गणित इंग्रजीवर आहे, इंग्रजी मराठीवर आहे, इंग्रजी गणितावर आहे. प्रत्येक विषय एकमेकावर आधारित आहे. प्रत्येक विषयाची वेगवेगळ्या विषयाची आपण सांगड घातली पाहिजे आणि ते करता येते. तर काय करायचं? काही मी चित्र काढलेले आहेत आणि या ठिकाणी जर एक मिनिट, या ठिकाणी काढलेलं चित्र तुम्हाला ओळख दिसते का मला सांगा फक्त मोबाईलमध्ये. हो सर. हो सर दिसते. हो सर दिसते सर ओके. दिसते. ओके 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 ठीक आहे. हा आता मी या ठिकाणी एक 2 पर्याय देणार आहे, 2 किंवा 3 पर्याय देणार आहे. फक्त लक्ष ठेवायचंय. पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय असा. आता हे दिलेले अक्षर आहे, these alphabets and these pictures. सांगू यायचं उत्तर. नाही, एक मिनिट थांब बेटा. You know, I know you can say me, but just wait. तू सांगतोस, तुला सांगता येतं, 100% तुला माहिती आहे. पण थोडंसं इथं एक पर्याय दिला, इथं 2 पर्याय दिले. 4 लिहिणार होतो, पण खाली तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी टाळतोय. तर आता जे नवीन विद्यार्थी आपल्यासोबत जोडलेले आहेत, एक विद्यार्थी आहे आपल्यासोबत, एक महारुद्र नावाने. बळा तुला दिसते आता हे खाली चित्र काढलेले? माईक चालू कर तुझा, माईक बंद आहे. माईकला क्लिक कर. येस, तुला दिसते आता हे काढलेले चित्र? हो सर. ओके. आता मला सांग, मी काय बरं केले, तर कोणकोणते भौमितिक आकार मी घेतले? काय तुला वाटते या प्रश्नाचं उत्तर 1 आहे का 2 आहे? सर माझ्या मनानं 1 आहे. बरं ठीक आहे. ओके, हरकत नाही. सर माझ्या मनाने 2 आहे. हा, आणि आता तूच मला सांग, तुला का वाटतं बरं 2 उत्तर असेल? अनुजा नावाने मोबाईल जो आहे तो. सर मी सांगू का? एक मिनिट थांब ना. म्हणजे पुढे उत्तर सांगितल्याच्या नंतर हेच का तेच का आपल्याला समजलं पाहिजे. तिला सांगू शकेल. गोरे. सर बी ला चौकोन आहे. सर 2 नंबरचे मी सांगते. बरं हा. बी ला आहे ना सर चौकोन आहे, त्यामुळे पहिल्यांदी चौकोन आहे. बरं. पुढे. आणि डी ला आहे ना गोल आहे, म्हणून दुसऱ्या नंबरला पण गोल आहे. बरं. सर आय ला आहे ना आई ला आहे ना हा ओके. आई ला आहे ना आहे. हो ठीक. आणि सर त्रिकोणी ला आहे. बरं. हा. आणि क्यू ला बघा त्याला मोजा. इतक्या बाजू इतके कोण, मी आहे टिंबकोन. घेतलं आपण, नक्की जमेल. भौमितिक आकारामध्ये आपण घेतलं. हा, इतक्या बाजू इतके कोण इतके शिरोबिंदू आणि मग म्हणलं आपण त्याला मी आहे टिंब. कोण आहे बरं? मी सांगू? हो सांग. सर माझा पर्याय क्रमांक 2 आहे सर. हो पण आता या आकृतीचं नाव काय सांगता येईल? षटकोन. सर षटकोन. हा, आपल्याला षटकोन. बाजू मोजायच्या 1 2 3 4 5 6 बाजू.
1 2 3 4 5 6 शिरोबिंदू. जितके शिरोबिंदू जितक्या बाजू तितके या ठिकाणी कोण, कारण बंद आकृती आहे आणि बंद आकृती असल्यामुळे या ठिकाणी 6 कोण, म्हणजे 6 बाजू 6 शिरोबिंदू 6 कोण, मी आहे षटकोन. मग हा षटकोन हा क्रमाने इथं आला. आता महेश बोलणार आहे. महेश, यांनी सांगितलं या क्रमांकाला असे असे चित्र आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. आता तुझं म्हणणं काय आहे? सर माझं पण 2च आहे. बरं, पण आता नेमकं आपल्याला या धड्याच्या माध्यमातून किंवा या उपघटकाच्या माध्यमातून कसं सांगता येईल बरं, की याचं उत्तर हेच का आहे? सर इथं क्रमांकानुसारच घ्या. पहिल्यांदा बीला चौकोन दिला. वर्णानुक्रमे आहेत सर. समजतं का बेटा? हा, येस येस, समजतं उत्तर बरोबर दिलं, पण महेशला बरोबर दे. आणि काय तू चालू करू शकतोस महेश. तुम्ही बोलताना बोलू शकतो, हा? ला दिलं. अगदी बरोबर आहे तुझं, सांगताना अगदी योग्य येते तुझी माहिती. सांग, पुन्हा सांग. अगदी बरोबर आहे तुझं आणि मला माहित होतं म्हणून तुला सांगितलं मी, तू सांगू शकतोस. तर समर्थ सुद्धा एक शब्द खूप छान वापरला. समर्थ तू सांग आता. सर समर्थ देशमुख. वर्णानुक्रमे लावल्यामुळे ते नीट वर्णानुक्रमे आहेत सर ते. येस येस येस, वर्णानुक्रमे. नंतर डी नंतर आय नंतर एल नंतर क्यू असे. These pictures are completely alphabetical orders. हे सगळे अल्फाबेटिकली ऑर्डर. आता जो आपल्यासोबत सुरुवातीला आपल्याला काय महारुद्र, तू जो म्हणालास तुला एक बरोबर वाटतं, हरकत नाही, वाटू दे. तुला वर्तुळ सुरुवातीला वाटलं, पण वर्तुळ म्हणजे डी, त्याच्यानंतर षटकोन, डी च्या नंतर क्यू येतो का? तूच सांग आता. नाही आता हा सर. क्रम कसा आहे? आता हा क्रम कसा आहे? आता तू मला याच्या अक्षरांचे, या चित्रांची मला नावं सांग. वर्तुळ आपण कुणासाठी घेतलंय? महारुद्र बोले. हा सर. हा, हे गोल आकार आपण कुणासाठी घेतला? डी साठी. डी. चला, षटकोन कुणासाठी घेतला? क्यू साठी. क्यू. त्रिकोण कुणासाठी घेतला? एल साठी. त्रिकोण एल साठी. व्हेरी गुड. चौकोन कुणासाठी घेतला? बी साठी. आणि आयत कुणासाठी घेतला? आय साठी. ओके, बरं. आता मला तूच सांग, आपण एबीसीडी जेव्हा क्रमाने वाचतो, म्हणजे त्याला आपण अल्फाबेटिकली ऑर्डर वर्णानुक्रमे म्हणतो, त्यावेळेस डी च्या नंतर क्यू, क्यू च्या नंतर एल, एल च्या नंतर बी आणि बी च्या नंतर आय असं येतं का बरं? येत नाही सर. हा, म्हणून पर्याय क्रमांक 1 तू जो सांगितला होता तो आपल्या उत्तराचा पर्याय नसून हा उत्तराचा पर्याय आहे. म्हणजे चौकोन म्हणजे आपल्याला दिलं होतं बी, गोल म्हणजे आपल्यासाठी आहे डी, त्याच्यानंतर आयत त्यासाठी आहे आय, त्रिकोणात लपलाय एल आणि षटकोनात लपलाय क्यू. आणि हे बी, बी च्या नंतरच क्यू येतो, डी येतो. ए बी सी डी. सी नाही आपल्याकडे येतो, नंतरचा अक्षर डी, डी च्या नंतर आय, आय च्या नंतर एल, एल च्या नंतर क्यू. असे जे अक्षर असतात, अगोदर अक्षर कळाले तर आपल्याला शब्द कळतील. अक्षरांचा क्रम जर लक्षात आला तर मग शब्द सोपे आहेत आपल्याला. ऍज इट इज, जसं मराठीमध्ये होतं अगदी तसाच तो हा भाग आहे. पण फरक थोडासा कुठं पडतो माहितीये? एखाद्या वेळेस कॅपिटल लेटर्स दिले तर चांगलीच गोष्ट आहे, पण कॅपिटल लेटर्स न देता जर स्मॉल लेटर जर दिले तर मात्र आपली फजिती होते. आता ती कशी होते एका उदाहरणाने पाहूया. तर तुमच्याकडे एबीसीडी आहे, व्यवस्थित कॅपिटल लेटर्स तुम्ही पुन्हा लिहून घ्यायचे. थोडंसं आपण स्मॉल लेटर्स, these are 26 alphabets and we call it capital, this capital and these are small letters. आता स्मॉल लेटर्स मध्ये हे जे अक्षर आहेत त्याला आणखी थोडस तुम्हाला ओळख, म्हणजे नेहमीची ओळख राहावी या अक्षरांची,
म्हणून तुम्हाला मी थोडासा क्रम बदलून देतो. आता रोहिणी वाच बरं काय दिलंय. BDP नाही QP. थोडस एकदाच वाच बरं, त्याला हिंदीमध्ये वाच बरं. BDPQ नाही QP. हा वाच 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 तुझं तू वाच. BDQP. बीडी BD. QP. आणि इथं काय बरं. BDQP. QPBD. QPBD QPBD. आहे की नाही. तर बीडी हा शब्द आपल्याला ओळखीचा आहे. QPBD. QPBD. अरे तुला त्रास होतोय ना, मग QPBD हा आहे ना हिंदीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षर वाचायला सांगितलेत. हा आपण कोणाला म्हणायचं नाही मी नाही पी. त्याला म्हणणार ना बरं. अरे बापरे. मुलं ऑनलाईन मध्ये शिवा द्यायला का म्हणतील. ऑनलाईन मध्ये शिवा देत नाही, रागवत नाही. आपल्याला शिकायचं हे जे 4 अक्षर आहेत. तसेच म्हणले तुमचे मम्मी पप्पा म्हणते ऑनलाईन वर तुम्ही बीडी शोधताय काय. हा कोण म्हणले बेटा. मम्मी. हा 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 बीडी शब्द बीडी आमच्या इंग्रजीमध्ये आहे म्हणा. मम्मीला सांग आपल्याकडे बीडी काय आहे आणि आपल्याला बीडी शिकायची. बीडी सांगितलं सर. हा बीडी प्यायची नाही, आम्हाला बीडी शिकायची आहे ना. एवढंच नाही, इंग्रजीमधले काही मजेशीर आहे जे की तुम्हाला फार सहज लक्षात राहील. असे तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला नंतर. QPBD आपल्याला क्यू आपण हिंदीमध्ये वाचल्यासारखं वाचलं, पण इंग्रजीमध्ये त्याला QPBD अर्थ लक्षात घेतला नाही. QPBD हे 4 का घेतले मी. हे 4 असे आहेत. जलप्रतिमा, आरशातील प्रतिमा या 4ही अक्षरामध्ये सापडतात. एकमेकांसारखे दिसतात. बी आणि डी आरशातील प्रतिमा सापडतात. तुम्ही आरशा जर घेऊन पाहिलं तर बी तुम्हाला डी सारखं दिसते, डी काढलं तर ते बी सारखं दिसतं, क्यू काढलं तर बी सारखं दिसतं, पी काढलं तर क्यू सारखं दिसतं. असे हे प्रतिबिंबामध्ये प्रतिमा जो पाठ आहे आपला बुद्धिमत्तेमधला पहा कुठं कुठं चाललाय. प्रतिमेमधल्या पाठासारखा हा घटक आहे. मग आपल्याला जेव्हा या अक्षरांच्या सोबत काही शब्द येतात आणि त्याला जर आपलं अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये लावा म्हटलं तर आपल्याला क्रम पक्का माहित झाला पाहिजे. इथं एबीसीडी नुसार इथं काय आहे आपल्यामध्ये पी अगोदर आहे, क्यू नंतर आहे. मग आपण याला क्रम लक्षात ठेवण्यासाठी कॅपिटल आणि स्मॉल मध्ये काढताना थोडासा फरक आहे. थोडं क्रॉस घ्या. बीडीपीक्यू म्हटलं की हा झाला अल्फाबेटिकली ऑर्डर आणि हे दिलेले फक्त वर्णाक्षर. दीज आर ओनली अल्फाबेट्स बट दीज आर अल्फाबेटिकली ऑर्डर. मग हे जे आहेत अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये आपण मांडलेले. मग जर आपल्याला काही शब्द दिले, फॉर एक्झाम्पल डॉग, त्याच्यानंतर कॉर्नर, त्याच्यानंतर थोडा छोटा शब्द घेऊया क्वाइट, त्याच्यानंतर बॅग आणि सुरुवातीला मी एक शब्द घेतो पॅन. असे शब्द दिलेले आहेत ज्याप्रमाणे आपण मराठीत शिकलो अगदी तेच आहे. आणि याला आता वर्णानुक्रमे लावा. तुम्हाला 1 2 3 4 क्रम दिलेला असतो. तुम्हाला फक्त गोल करायचं, तुम्हाला लिहायचं काहीच नाही. पण इथं मात्र आपण लिहून सराव करायचा. लिहून सराव करताना मला मी केव्हा लिहू शकतो जर मला अल्फाबेटिक ऑर्डर माहित असेल तरच मी करू शकतो, अन्यथा नाही करू शकत. मग या ठिकाणी पॅन, डॉग, क्वाइट आणि बॅग असे शब्द आहेत. तर मला आता तुमच्यापैकी एक नवीन आपल्यासोबत आणखी विद्यार्थी जोडलेले आहे दुर्गेश्वरी. आता विद्यार्थिनीचं नाव असेल कदाचित, तर ती किंवा आणखी आपण नवीन विद्यार्थ्याकडे जाऊया, दुसऱ्या विद्यार्थ्याकडे.
नवीन विद्यार्थ्यांना आपण संधी देणार आहोत. तुम्ही सांगू शकता बेटा, नवीन विद्यार्थी जे आहेत तुमचा परिचय देऊन तुम्ही सांगू शकता की मला हे जमतं का. नाही जरी जमलं तर तुम्ही आजची तासिका फक्त बघून घेऊ शकता, काही अडचण नाही. तर आता मला समर्थ पोळ काय सर? हा, आता याचं जर मला अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये लावायचं असते तर मला पहिला शब्द कोणता घ्यावा लागेल? क्रमाने येणारा पहिला शब्द कोणता? या 4 पैकी जर तुला हे शब्द लक्षात आले असते, पॅन, बॅग. बॅग. ओके, बॅगला मी पहिला क्रमांक देऊ. चला, आता दुसरा क्रमांक समर्थ हाके. डॉग. हा, एक मिनिट. आता समर्थ हाके, आपल्याकडे 3 समर्थ आहेत. समर्थ हाके, मला तू सांग त्यावेळी की आता मी 2 क्रमांकावर कोणता शब्द घेऊ बरं? समर्थ देवगुंडे. बी सर. हा, बी पहिल्यांदा घेतला. आता दुसरा शब्द कोणता घेऊ मी? डी. पूर्ण शब्द सांग. तो शब्द कोणता आहे? आता मी अक्षर नाही विचारला, आता शब्द विचारला. कोणता घेऊ? डॉग. डीओजी डॉग. का बरं? आता मला सांग, समर्थ पोळणे बॅग हा शब्द पहिल्या क्रमांकावर का सांगितला? खरं तर मी पॅन दिला पहिल्या नंबरवर आणि तुम्ही मला उलट सांगत यायले, मला तर पहिल्या नंबरवर बॅग म्हणतोय, असं का बरं? सर एच्या नंतर बी आले, बी च्या नंतर डी, ते असे वर्णानुक्रमे लावायचे. येस, हे आपल्या लक्षात आलं की तुमचा प्रश्न कधीच चुकणार नाही. मला वर्णानुक्रमे लावायचे, मला अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये लावायचे आहेत आणि अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये लावताना एच्या नंतर बी, माझ्याकडे एचा शब्दच नाही, नसेल तर आपण घ्यायचा नाही मनाने. बी, मग बी ना आहे काय? आहे. मग बी अगोदर येते तर बी चे शब्द अगोदर मला घ्यायचे. बीच्या नंतर सी वर शब्द नाही, डी चा अगोदर येतोय म्हणून मला डी चा घ्यायचा आहे. ओके, तुझं आता बरोबर आलेला आहे. आता मी जातोय करण शिंदेकडे. मी आता जातोय लोणला. मला दररोज प्रवास करायला खूप भेटते बघा. कधी पुण्याला, तर कधी चिंचणीला, कधी मेंढल्याला, तर कधी लोणला, तर कधी कारवाडीला. एका जागी उभं टाकून. वाह, काय मजा आहे. सर स्क्रीन क्लिअर येत नाही सर. नाही बेटा, ते रेंजचा प्रॉब्लेम तुझा असू शकतो. मला तरी वाटते बाकीच्यांना स्क्रीन क्लिअर दिसते असेल. दिसते का? सर आम्हाला क्लिअर दिसते. ओके. सांगू. प्राची, हा, एक मिनिट. प्राची, कसं आहे, रेंज जर कमी जास्त असेल तर आपल्याला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुला जेव्हा तू नंतरचा युट्यूबचा व्हिडिओ पाहशील तेव्हा तुला अगदी क्लिअर दिसेल. आता फक्त थोडं समजून घे, कारण त्या ठिकाणी तर आता आपण त्याची नाही दुरुस्ती करू शकत नाही. ओके, तर आता मी कोणाकडे जात होतो? नाही, मी, चला ठीक आहे. हा, आपण जाणार होतो आता आपण पुण्याला जातो, आता चिंचणीला जातो. तर चिंचणीहून रात्री महिन्याला MB 1000 संपले सुद्धा एक MB बघू दे ना, मोबाईलच दे ना आता. काय झालं पृथ्वीराज? काही अडचण आहे का? समजलं नसेल तर विचारू शकता, रेज हँड करून विचारू शकता. सर मला हे समजलं नाही म्हणून बिनधास्त विचारा. पण मला पूर्ण विश्वास आहे की हे न समजण्यासारखा तुमच्यासाठी तरी भाग नाही जुन्या विद्यार्थ्यांना. ओके, तर मी आता जातोय नेहाकडे. खूप दूरचा प्रवास करून येतात सुरुवातीला. पेन. 3 नंबरवर काय घेऊन या मला सांग. पेन. स्पेलिंग सांग. तू व्हिडिओ चालू करू शकतो, तर बोलताना व्हिडिओ चालू बिनधास्त करा, काही अडचण नाही. PAN. PAN किती नंबरवर घेऊ? 3. का बरं? कारण क्यूच्या आधी P येतो. बरं, म्हणजे आपल्याकडे बी न सुरुवात आहे म्हणून बी पहिल्यांदा आलेला आहे. बीच्या नंतर डी हा 2 नंबरवर आलेला आहे. डीच्या नंतर आता अक्षर राहील आपल्याकडे पी आणि क्यू, आणि मग पी आणि क्यू मध्ये पी हा अगोदर येतो आणि क्यू हा नंतर येतो. आता पृथ्वीराज मला सांग बरं, कोणता शब्द राहिलाय की जो मला आता शेवटी घ्यायचा आहे? सर मी सांगू का? पृथ्वीराज.
3 नंबरचा. 3 नंबरचा म्हणजे नाव काय बरं त्याचं? मला शब्द वाचून दाखव. विथ स्पेलिंग. क्यूट सर. स्पेलिंग वाच. मला तेच तर वाचून घ्यायचं तुमच्याकडून. चुकू द्या. चुकल्याबद्दल काहीच नाही. प्रयत्न मात्र. QUITE. QUITE. क्वाईट. क्यूट नाही. क्वाईट. काय त्याचा उच्चार? क्वाईट. ओके. आणि हा क्रमांक 4 वर जाऊन बसेल. आणि मग जर आपण त्याला लिहायला सांगितले तर आपण ते शब्द कसे लिहिणार? सुरुवातीला लिहिणार बॅग, नंबर 2 ला लिहिणार डॉग, क्रमांक 3 वर जाईल आपल्याकडचा शब्द पॅन आणि 4 वर जाईल क्वाईट. QUIT. क्विट होते, क्वाईट होते, QUIET स्पेलिंग आहे. 2-3 त्याच्यामध्ये आहेत आपल्याला. क्यूटचा आहे QUTE हा एक शब्द आहे क्यूट. एखाद्या लहान मुलं छान जाते वाव सो क्यूट बेबी, तिथे आपण QUTE लिहितो. असे 2-3 स्पेलिंग आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतात. आपण फक्त पाहतोय की विच अल्फाबेट इज द फर्स्ट. अगदी क्रमांकाने आपण पाहतो की कोण अगोदर येणार, याच्यानंतर कोण, आफ्टर 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 देअर आफ्टर देअर, याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर. हा क्रम आपल्याला पाहिजे. आणि आता जसं अभिनवला त्याची आई म्हणाली की बिडीचा शब्द कसा काय आला तुमच्याकडे, बिडी शब्द कसा काय. आता थोडस इंग्रजीचं आधी आपल्याला आवड निर्माण व्हावी आणि त्या इंग्रजीला हिंदीमध्ये वाचावं, यासाठी बाकीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांनी दोन चार्ट आहेत, दोन चार्ट आपल्याला वाचायचे. इंग्रजी अक्षर आहेत, हळूच त्याला नंतर आपल्याला हिंदीमध्ये घेऊन जायचं. हॅलो फक्त अक्षरांच्या ओळखीसाठी, नाहीतर घरी म्हणसाल नाही नाही आम्हाला सांगितलं असं करा म्हणून नाही. सर. हा हा बोल महेश बोल. सर ते तुम्ही जेवढे ते अक्षर दिला ना त्याच्या खाली रेषा मारा नाही, ओळखू येणार चले. हे ABCD पण मिक्सच व्हायले. म्हणजे की सर ही ABCD सुरू झाली ना, कॅपिटल ABCD मिक्स होतीये तिला असं वाटतं. नाही नाही काहीच घेणं देणं नाही. मी हे एवढा एक असं गृहीत धरा की ही एक कवितेच्या ओळी एक 4 ओळी, इकडे हे दुसऱ्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत. सर खाली पेन अंडरलाईन वडा. याच्या खालचं म्हणता का? हो सर. चला वरचा हा एक भाग आहे, हा एक भाग. चल कारण मला हा भाग मला मोडायचा नाही, कारण याच्यात मला थोडस घ्यायचं राहिलंय म्हणून मला मी मोडायचं नाही. मला याचं थोडस तुम्हाला सांगायचं आहे, एक 10 मिनिटामध्ये संपेल. तर आता तुषार कंद, तुषार तुला वाचता येईल का हे? कसं वाचायचं? OBBG हा QIG हा TPOG हा PKIG. ओके ठीक आहे. आता याच्यानंतर आज न बोललेल्या याच्यामध्ये राजेश्वर, एक मिनिट रोहिणी थांब, तुझं झालेलं बेटा थोडं थांब. राजेश्वर हा सर. हा वाच बरं, अक्षर वाच. AGO हा हा GBD हा P हम्म
ओ जी हा ओ हा के जी ओके हा ई हा ए जी. हा आता याला थोडस एक मिनिट रोहिणी, आय नो व्हेरी वेल, मला माहित आहे तुला सगळं माहित आहे हे, ओके, पण थोडस एक मिनिट थांब, एक मिनिट. कशी आहे दो सर अक्षर? तर आता आपण थोडस एक अगोदर नवीन विद्यार्थ्याकडून माहिती घेऊया. आपण त्यांना सांगायचे तुम्हाला माहित आहे, पण त्यांना पण माहिती होऊ द्या. हा? मग मजा येईल. जेव्हा दोघांना माहित, अरे यार यस, किती मस्त, असं होऊ शकते त्यानंतर. तर आता मला पृथ्वीराज, तुला माहिती आहे का बरं याच्यामधलं काही? सांग बरं. काय असेल बा? हा विचार करा. ओके, सिद्धार्थ थोरात, तुला काय माहिती आहे का? विचार करू शकता, काय असेल बाबा, जरासं खात. सर शेवटला प्रत्येकाच्या जी जी आलाय शेवटला. ओके, एक सापडलं आपल्याला की प्रत्येक शब्दाच्या प्रत्येक या लिखाणाच्या मध्ये शेवटी जी आलेला आहे. एक निरीक्षण, छान. ओके, मी सांगू मी सांगू कारवाडीच्या शाळेतल्या एकही विद्यार्थ्याने सांगायचं नाही. ओके, आपण दुसऱ्यांकडे जाणार आहोत. त्याने हिंदी वाक्य तयार होतात. हा सांग आता आदर्श. सर ते अक्षर आहेत की नाही, त्याने हिंदी वाक्य तयार होतात. येस येस, यू आर करेक्ट. आता तूच तुझा व्हिडिओ चालू करून सांग बरं एक वाक्य. बराबर आहे सर. मोबाईल जी ओ जी. अच्छा, तू दुसऱ्या मोबाईलवर जॉईन झाला. अच्छा, तू आणि ते, अच्छा, तरी म्हटलं मी आदर्श नावाने दिसतोय आणि तिथे लपून बसलाय आर्यन. ओके ओके, ठीक आहे. आदर्शला दाखव, कुठे आहे आदर्श? अरे आदर्श माझ्या मोबाईलवर आहे. नाही आदर्श. अच्छा, नाही पण त्याला दिसू दे ना सगळ्यांना, म्हणजे आपल्याला ओळख सुद्धा होऊन जाईल. हा, म्हणजे त्याची पण आपल्याला ओळख होईल सगळ्यांना. ओके, हा, थोडं प्रकाश त्या ठिकाणी व्यवस्थित येत नाही, त्याच्या चेहऱ्यावर नाही प्रकाश पडत. ठीक आहे. हा? तर तुला माहित होतं कारण तू जुना विद्यार्थी सोबतचा. ओके, तुला माहिती होतं. बरं, तर महारुद्र आहे. महारुद्र, तुला माहिती आहे का बरं हिंदीमध्ये कसं वाचावं? मी सांगू माईक चालू करून बोल बेटा. महारुद्र, ठीक आहे. तर आता रोहिणी तू वाच. पहिलं वाच. थोडा आवाज व्यवस्थित येऊ द्या. रोहिणी. O P B G Q I G T P O G P K I G. हा, व्हेरी गुड. एकदा व्हिडिओ चालू करून बोलशील. हाँ, फिर से एक बार. O B B G Q I G T P O G P K I G. म्हणजे आपण जेव्हा शिकलो आणि जेव्हा इंग्रजीला सुरुवात करायची असते त्यावेळेस आपण या पद्धतीने आपण शिकलो की एबीसीडीतील अक्षरे म्हणजेच हे जे आपले 26 अल्फाबेट्स आहेत यातील वेगवेगळे अक्षर एकत्र करून त्याचा अर्थ लागतो का असे काही शब्द घेतले. आर्यने सुद्धा बरोबर सांगितलं की याला लिहायचं इंग्रजीत परंतु वाचायचं मात्र हिंदीमध्ये. मग ओ बीबीजी, जसं काही दोन बाया बोलत आहेत त्या दोघ जण कोणतरी बोलत आहेत. ओ बीबीजी, बीबी माहित आहे, लेडीजला आवाज दिलेला शब्द बीबी, बायकोला. ओ बीबीजी, क्यू आई जी, टी पीओजी. इथं टीचा अर्थ काय घ्यावा लागेल आपल्याला? सर चहा. चहा सर. माहिती म्हणजे टी आता इथं पाक घुसला इंग्रजीमध्ये. म्हणजे मला अक्षर लिहिताना शब्दाचा अर्थ शिकायचा आहे. टी पीओजी, इथं टी पॉग नाही, नाही तर वाचताना ऑबिट, क्विक, टिपॉक आणि पिकिंग असं नाही. तर ओ बीबीजी, क्यू आई जी, टी पीओजी, पी के आई जी, आई नाही म्हणायचं, पी के आई जी.
आता हे जर समजलं तर नक्कीच आता हे वाचण्यास कुणाला अडचण येणार नाही. प्राची, तुझ्या शब्दामध्ये याला वाचण्याचा प्रयत्न कर. ए जो जी PDPOG व्हिडिओ चालू कर. हा म्हणजे तुला हा ए जो जी एक ज्योती नाही, एक एकच अक्षर वाचायचं. एक एकच अक्षर वाचायचं. आणि याच्यावर तर गाणं आहे या अक्षरावर. तर कुणाला सांगताय बरं कोणतं गाणं आहे? आठवतं? तुम भी करो जी वट्टू हा, हा, हा. त्याच्यामध्ये इंग्रजी आहे. ते ए जी ओ जी. हा आपण अभ्यासामध्ये काय BDPOG हा पण आपण मात्र एक मिनिट लक्षात ठेवा बरं. एक लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले आणि त्यांना BDPOG, अरे बापरे, नाही. आपण तर धूम्रपान विरोधक आहोत. धूम्रपानाला आपण विरोध करणार आहोत. आणि मग आपली शाळा सुद्धा धूम्रपान निषेध इथं आपले बोर्ड लावलेले आहेत आणि कम्प्लिटली त्या ठिकाणी आपले धूम्रपान म्हणजे त्या ठिकाणी कुठले केले जात नाही अशा आपली शाळा. मग त्या ठिकाणी जर आपण BDPOG असं म्हणलं, अरे काय पोरं आहे ते बीडी प्यायला सांगायला सगळ्याला. नाही, स्पष्ट सांगा, जसं की अभिनवकडे आता त्याची आई म्हटली तसं. मग इथं BDPOG आम्हाला फक्त अक्षर शिकायची, बाकी काही नाही. अगदी नवीन मुलाला इंग्रजी शिकवायची तर हिंदीमध्ये आपण शिकवली, मजा येईल. ओके, आता प्रत्येक पुन्हा एकदा वाच. AGOG BD ते दोन एकत्र. POG ओके जी. आणखी एक जण आता वैभव नावाने विद्यार्थी का पालक आहेत? एक मिनिट बेटा. हा, छान छान, व्यवस्थित आलं तुझं. आणखी एक जणांचं वाचन घेतो. तुमचं दिसलं बोर्ड दिसतं बेटा, मी थोडं बाजूला झालं, माझं आवाज नाचलंय. येतोय? बरं. हा, वैभव वाळू नावाने जर समजा कोणी सर आता बोलू. थांब करा, तुझं झालं बेटा. हाटेकर सर दीदी म्हणणार आहे का छोटी? चुटकी बोलेल का? बोल बोल हॅलो दीदी. बोलणार आली बोलणार आली. ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. हा, बोलत एक आपल्यासोबत आणखी एक नवीन विद्यार्थी जोडला गेलेला आहे, भागवत बोबडे. त्याच्यानंतर आता अभिनवच वाचायला लावूयात, कारण अभिनवच्या आईने त्याला सांगितलं होतं, म्हणजे बेडी म्हटल्यामुळं तर आपण अभिनवला आता थोडस जोरात म्हणायला लावू सगळ्यांसमोर. ओके अभिनव, आर यू रेडी? अभिनव केला पुणे. येस, हे वाचायचं बेटा तुला. AGOG BDPOG OKG PPG PAG. PAG म्हणजे आपल्याला काय पाहायचंय याच्यामध्ये? आपल्याला फक्त आपली जे ABCDचे जे अक्षर आहेत, मग ते स्मॉल लेटर असतील किंवा कॅपिटल लेटर असतील, त्याचा अधिक सराव. बाकीच्या विचार करण्याची गरज नाही, मला माहित आहे. परंतु तुम्ही जेव्हा आता तुमच्या घरी कोणी लहान मुलं आहेत, त्यांचा जेव्हा तुम्ही सराव घ्याल, ABCD XYZ असं कोणी म्हणतं, सहज म्हणता येतं. पण मधलंच अक्षर विचारलं की आपण अडचण. तुला पाढे कितीपर्यंत पाठ आहे? सर मला 25 पर्यंत पाढे पाठ. 19चा म्हण बरं. नाही सर 19चा तेवढा येत नाही हो. बर 23चा म्हण. सर 23चा येते पण अर्धाच येते. बरं 18चा म्हण. सर ते 18 पंचे तिथं जरा अडकते असं होतं. म्हणून सर मला 32 पर्यंत येतात पाढे. मला 32 पर्यंत येतात पाढे. मी तर म्हणतो ना, आपले जे विद्यार्थी आहेत ना, तुम्ही अगोदरचे जुने जेवढे विद्यार्थी आहेत ना,
तुम्ही 32 नाही लिहा, तुम्ही 999 पर्यंतचे पाडे येतात तुम्हाला, मी सांगतो. आपल्या उजळणीत फक्त 30 पर्यंतचे आहेत. आपल्याला 999 पर्यंतचे पाडे येणारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे. कसे तयार करायचे आपल्याला माहिती झालेले. एकच पाडा 9 ते 1 पाडा माहिती झाला, आपल्याला सगळे पाडे आपण तयार 9 पर्यंतचे पाडे आपल्याला पाडता येईल. फक्त 9 पर्यंतचे पाडे पाडायला आपल्याला तयार करते सर. येस येस वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी बेरीज करू शकते, गुणाकार मी रुपी 4-5 मांडू पद्धतीने शकतं, पडायच्या. तोंडी आडवी मांडणी उभी मांडणी करू शकतं. खूप ट्रिक्स आहेत. खूप तुम्ही जितकं शिकाल तितकं कमी आहे. प्रत्येकाकडे वेगळं आहे. तुमच्या शिक्षकाकडे वेगळं काही आहे, माझ्याकडून काही वेगळं आहे, आणखी काही वेगळं आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. फक्त तुम्ही करण्याची सवय घ्या. आता इथं आपल्याला हा फक्त एक एक विनोद म्हणून आपण या ठिकाणी शिकलो की ए जी म्हणजे गाण्या रूपामध्ये आपण विसरू ए जी ओ जी ए जी ओ जी बीडी पी ओ जी ओ के जी पी ए जी असं इथं लाडाने जरा ओ बीबी जी काय ओ बीबी जी क्यों आई जी टी पिओ जी पी के आई जी म्हणजे वाटणारे नाही की आपण हिंदी बोलतोय का इंग्रजी बोलतोय. अशा पद्धतीने इंग्रजीला आपल्याला हिंदीमध्ये वळवता येत. एवढेच नाही, पुष्कळ अक्षर आहे. पुष्कळ अक्षर अशी आहेत की त्याचा उच्चार केला तर अर्थ लागतो. नुसतं टी म्हणलं की अर्थ लागतो. टी बऱ्याच जणांना एक लेखनाची सवय आहे. आता तुमच्याकडे नक्कीच कोणाला तरी असेल, मी तरी तसे ट्रिक्स वापरतो कधी कधी आणि ते व्हॉट्सअपला बऱ्याचदा वापरले जातात. वाच. जेवण झाले. काय होईल? सर हे चॅटिंग करताना एवढं मोठं जेवण झाल्यापेक्षा बऱ्याला बियर उच्चार टाकतात. जशाला तसा जे याला इंग्रजीमध्ये दिलंय म्हणून वर झाले. आहे की नाही? म्हणजे अशाही पद्धतीचे आपल्याला लेखन करता येत, जेणेकरून वाचताना एक आनंद निर्माण, वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी या ट्रिक्स आपल्याला वापरता येतात. खूप मजा आहे. खूप खूप मजा आहे. पुष्कळ अक्षर असे आहेत की त्याची मदत आपण आता बीडला जायचे. बीडला जायचे. कोड वन सांगतो. बीड म्हणजे हे तर असं झालं, हे बीड बीड हे गाव आहे. म्हणजे मला बीडला जायचे आहे. बीड असे आणि पुष्कळ सर आहेत. कुणी आहे ना सर भीडच्या ऐवजी बीडच म्हणते सर. हा तर अशा पद्धतीने आता फक्त एक ट्रिक्स, एक आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एबीसीडी पुन्हा सगळेजण घरी लिहा. त्याच्यामध्ये आपण 4 रेघीची वही असते, त्या 4 रेघी वहीचा वापर करा आणि त्याची माहिती मला प्रत्येकाकडून पाहिजे, तुमच्याकडून. ज्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर नाही माझा, त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. माहित नसेल त्यांना नंबर लिहून दिला जाईल. जे काही विद्यार्थी, कारण मुलांशी गप्पावर तुम्हाला पाठवता येत नाही, ओनली स्टुडंट्स या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी नाहीत त्या विद्यार्थ्यांनी त्या नंबरवर पाठवायचंय. ओनली स्टुडंट्स मध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल, कारण तिथं तुम्हाला तुमचं पूर्ण साहित्य पाठवण्याची पूर्ण सवलत आहे. मुलांशी गप्पामध्ये आपले काही शिक्षक मंडळी आहेत, त्याच्यामुळे काही शिक्षकांचे अभिप्राय आपल्याला महत्वाचे असतात, त्यांच्या सूचना महत्वाच्या असतात आणि दिलेल्या लिंक्स तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. म्हणून मुलांशी गप्पा हे विद्यार्थ्यांसाठी आपण माहिती पाठवण्यासाठी बंद आहे. तर तुम्ही केलेलं चांगलं काम तिथं मात्र पोहोचवलं जातं. आता तुम्ही काम काय करायचं आजचं एक, याच्यामध्ये 3 गट पडतात. 1, 2 आणि 3. 3 गट कोणते असतात? काही अक्षर असे आहेत की जे वर जातात, की मधल्या रेषेच्या वर जातात. जसं की लिहिताना आपण ए असं लिहितो, बी असं लिहितो, सी असं लिहितो, डी असं लिहितो. Yes. तर वर जाणारे अक्षर किती कोणते, मध्य भागात राहणारे अक्षर किती कोणते, आणि काही अक्षर असे जी ते जे आहेत खाली जातात. जी असेल, आणखी कुठलं वाय असेल, ते खालच्या रेषेकडे जातात. म्हणून 4 रेघीचा वापर असतो आपल्याला. मुळात स्मॉल लेटर्स
काही अक्षर मधल्या दोन रेषांमध्ये, काही अक्षर वर. कारण का बऱ्याच जणांना एखादा शब्द लिहायला लावला तर ते शब्द लिहिताना दुसऱ्या बाराखडीमध्ये लिहिताना अँड शब्द लिहायला लावला तर ते असंच लिहितात. ANT तिने एकाच रेषेत. बँड लिहायला लावला असं लिहितात. असं नाहीये. बी हा वर जाणार आहे आणि या बीच्या या आकारा इतकाच ए आहे, इतका यन आहे आणि डी वर बँड. अशा पद्धतीचं आपल्याला बॅग लिहायला लावलं तर बी वर जातो, ए मध्यभागी राहतो आणि जी खाली जातो. हे तेव्हाच लक्षात येईल जेव्हा हा थोडासा सरकतो आणि मग वर्णानुक्रमी लावायला तुम्हाला काहीच अवघड नाही. आणि वर्ड पझल म्हणजे काय एक सांगून टाकतो. इथं तुम्ही आज मी तर तुम्हाला फक्त 5 सांगतोय, तुम्ही मला माहित आहे तुम्ही 10 करा, कारण तुमच्या आवडीचा भाग आहे. ज्यांच्याकडे शब्दसाठा आहे तेच विद्यार्थी करू शकतात. शब्दसाठा पाहिजे. समजा आता तुमच्याकडे 4 रेघी सॉरी डब्याच्या वह्या आहेत अशा. त्याच्यात आपल्याला गणिताचे आपण अंक लिहितो ती एक 3 अक्षरी शब्दापासून सुरुवात करायची किंवा 4 अक्षरी शब्दापासून सुरुवात करायची. समजा मी एक आपल्याच शब्दापासून एक सुरुवात करतो. 5 अक्षरी शब्द घेतो मी. CL सुरुवातीला मी कॅपिटल घेतो. ASX एक शब्द घ्या डब्यामध्ये आणि आता विचार करा की मला याच्यापासून नवीन शब्द काही तयार करता येतात का? सी पासून तयार करायचा आहे तर सी च्या खाली तुम्ही डबे ओढा. CUP कप. मला यल पासून एखादा शब्द तयार करायचा आहे किंवा यल मध्येच कुठेतरी आहे किंवा ए पासून एखादा शब्द तयार करायचा आहे किंवा ए मध्येच कुठेतरी आहे. समजा एक शब्द असा घेऊया PAN पॅन. झालं पझल तयार. यस पासून मला शब्द तयार करायचा आहे किंवा यस हा शेवटी घ्यायचा आहे तर मला वर घ्यावा लागेल किंवा यस पासून मला शब्द तयार करायचा आहे यस पासून खाली घ्यायचं. यस पासून काय होईल यस सॉरी यू यन. पुन्हा मी इकडे जाऊ शकतो. यनची शेपूट वाढवा. शेपूट वाढवायची फक्त आपल्याला. यन पासून काय करू शकतो आपण NET नेट. टी ची शेपूट खाली वाढवा पेन. पुन्हा मधल्या ई ला धरून वाढा तिकडे वाढवा. या यस ला धरून वर वाढवा. पण हे शब्द बदलता कामा नये. हे असेच पाहिजे. यांच्या मदतीने नवीन शब्द तुम्ही आणखी तयार. जशी हनुमानाची शेपूट वाढत जाते तशी ही शेपूट वाढत जाते. यालाच आपल्या याच्यामध्ये वर्ड पझल म्हणतात. एक तुम्हाला देतात किंवा मधलं अक्षर देत नाही आणि पझल पूर्ण करा म्हणतात. 9 डबे देतात. एक किंवा 2 अक्षर गायब करतात आणि कम्प्लीट वर्ड पझल म्हणतात. मग त्या ठिकाणी नेमकं कोणतं अक्षर येईल एवढंच पाहायचंय. दॅट्स कॉल्ड वर्ड पझल. इट्स व्हेरी इझी, व्हेरी इझी. खूप सोपा आणि खूप साधा प्रश्न आहे. तुम्हाला नक्की जमेल. आज तुम्ही नक्कीच ही हनुमानाची शेपूट तुम्ही तयार कराल हा विश्वास आहे. मग इथं आपल्याला विचार करा CL जर मी इथं PEN पेन बरोबर आहे पण CLESS बरोबर आहे का? क्लेश नाही. क्लेश तर शब्द नाही. मग माझ्यासाठी ई हा या ठिकाणी वापरलेला जो अल्फाबेट आहे हा चुकीचा आहे. मग मला काय वापरावं लागेल? मला ए वापरावं लागेल. ए वापरलं CLASS क्लास हे बरोबर आहे. PAN पॅन हेही बरोबर आहे. एक असं अक्षर घ्यायचं की दोन्ही शब्दाचा अर्थ लागला. मुलींना तरी खूप मस्त आहे रांगोळ्याच काढायच्या. तुम्ही तयार करून ठेवू शकता अगोदरच. कसं तयार करू शकता बघा. आणखी सांग. किंवा तो आपलं तुम्ही फक्त 3च तयार करा. आडवे 3 उभे 3 बस झाली रांगोळी तयार. असे वेगळे घ्या आणि घ्या 3 अक्षरी शब्द. काय घ्यायचं की मी घेतली बॅग. आता वरून एक शब्द तयार करायचा. इथून मी काय तयार करणार बाबा की त्यामध्ये ए आलं पाहिजे. मी इथं घेतो कॅप. झाला शब्द तयार. अशा पद्धतीने दोनही शब्दांचा अर्थ लागला पाहिजे. अगोदर असे तयार करा. 3-3चे तयार करा. नंतर तुम्हाला 4 ते जमतील. नंतर एक मोठा शब्द घेतला की त्याच्यापासून जमेल
आणि मी एक शब्द तुम्हाला सांगणार आहे, त्या शब्दाची तुम्ही कमान तयार करायची. जसं दाराला एक आपण आंब्याचं तोरण लावतो, तसं तुमच्या वहीवर एक शब्दाचं तोरण तुम्हाला बनवायचं. आणि ते तोरण कोणत्या शब्दाचं बनवायचं, तो मी एक शब्द तुम्हाला देतो. कोणत्या कोणत्या अक्षरापासून तुम्हाला बनवता येतं ते तुम्ही शब्दाचं एक तोरण बनवायचं. हे जर समजलं हे लिहून घ्या. एबीसीडी मधला मला भाग सांगायचा होता. कोणते अक्षर वर जातात, कोणते अक्षर खाली जातात, कोणते अक्षर मध्यभागी राहतात. हा भाग आपला अल्फाबेटिक हा भाग संपतो. आणि अल्फाबेटिक मध्ये आता फक्त तुमच्या लक्षात आलं की ए च्या नंतर बी, बी च्या नंतर सी अशी अक्षर आपण जेव्हा घेतो, त्याचे शब्द जेव्हा घेतो, त्यालाच आपण अल्फाबेटिकली ऑर्डर असं म्हणतो. आता तुम्हाला एक शब्द मी देतोय, तो शब्द तुम्हाला फक्त लिहून घ्यायचा आहे. आडवा पूर्ण एक शब्द. हॅलो. हा हा बोलू शकता, बोलू शकता. तुषार बोलू शकता. पालक असतील किंवा विद्यार्थी असतील बोलू शकता. काय नाही सर, ते भाऊ आता. बरोबर. नाही काय ना, स्वतः एखाद्या समजा आपल्या पालकांना जर बोलायचं असेल तर संवाद साधू शकता. बंधन नाही बरं. फक्त इथं सांगताना थोडंसं आपण हे करायचं. एरवी मग तुम्ही सर मला बोलायचं बिनधास्त. आपण फक्त एकांगी नाही, तुमच्या पालकांशी सुद्धा काही समजा म्हणणं असेल की असं नाही सर, असं काही सांगता येईल का, किंवा एखादा घटक आमच्या मुलाला येत नाही, ते सुद्धा पालक या ठिकाणी आम्हाला सांगू शकतात. कारण या ठिकाणी मी एकटा नसतो, आमच्यासोबत अनेक शिक्षक आहेत. ते सुद्धा आपल्या या ठिकाणी आपल्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि इथं तुम्हाला एक शब्द घ्यायचा आहे आणि तो शब्द आहे, एका शहराचं नाव देतोय मी. अहमदनगर. त्याचे मराठीमध्ये जास्त कामाचं आहे. औरंगाबाद. हा आता याच औरंगाबाद. हा असे 3 करा, औरंगाबाद. कोणत्याचे 4 करा, कोणत्याचे एखाद्याचे 5 जमले तर 5 करा. जसे जमतील ते तुम्ही तयार करायचे आणि छानपैकी त्याचे 1-2 तोरण तयार करायचे. शेवटी काय करायची का पूर्ण शब्द? आता नाही, आता नाही. तुम्ही करायचे आणि त्याचा फोटो पाठवायचा. फक्त शब्द स्पेलिंग देऊन घ्या. आणि मी एक दिले म्हणून तुम्ही एवढंच नाही, तुम्ही तुमच्या गावाचं नाव घ्या. तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा मोठा शब्द घ्या, 7-8 अक्षरी कोणताही शब्द घ्या. नॅचरल घ्या, एलिफंट घ्या, टॉर्टेज घ्या, कोणताही एखादा शब्द घ्या आणि त्या शब्दाचे 1-2 तोरण बनवा. तुम्हाला हा धडा पुन्हा पुस्तकात पाहायचं काम पडणार नाही, हे नक्की. इट्स व्हेरी स्टँडर्ड घ्या, माय स्कूल घ्या, तुमच्या शाळेच्या गावाचं नाव घ्या, असे कोणतेही तुम्ही शब्द घ्या आणि त्यापासून आपल्याला जसे जमतील तसे शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आपण इंग्लिशची तासिका, ज्यामध्ये आपण वर्ड्स कशाला म्हणावं, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक अल्फाबेट्स एकत्र येतात. यामध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजनाचा आहे बरं. 2 व्यंजन एकत्र आल्यावर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द होत नाही. जर आता नुसतं येथे ठिकाणी येस येस आलं, नाही, काहीच नाही. जसा मराठीला नियम आहे तोच नियम इथं आहे. जोपर्यंत इथं समजा आपल्याला बी सोबत ए आलं किंवा त्या ठिकाणी इथं ए एन डी हे 3 अक्षर एकत्र आले तर आपल्याला याला वाचता आलं. अँड नुसतं जर आपल्याला एन डी दिलं असतं तर नाही वाचता आलं. तसंच एक स्वर, 2 व्यंजन किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन आणि स्वर असे एकत्र येतात, तेव्हाच आपल्याला ते शब्द तयार होतो. आणि अर्थपूर्ण शब्द महत्वाचा आहे आपल्याला, नुसता शब्द नकोय. नुसते शब्द पुष्कळ आहेत, पण मिनिंगफुल वर्ड्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर लँग्वेज. आपल्याला भाषा शिकताना मिनिंगफुल वर्ड्सची खूप महत्वाची गरज आहे. उगाच समजा आपण जेवायला बसलो, आहे काय रे, त्या आहे मला कबरा दे की, मला कबरा दे. कबरा काय देईल बरं आई? आई मला लय भूक लागली, कबरा दे. आता कबरा म्हणजे काय?
आहे का काही अर्थ त्याला? आहे का महारुद्र? नो सर. तसं दिलं तर काय देईल का तुम्हाला? अरे तुला काय म्हणायचंय? किंवा दुकानावर गेला, समजा आपल्या करण शिंदेचं दुकान आहे, करण शिंदेकडे कापडाचं दुकान आहे आणि त्याच्या दुकानाकडे जाऊन, दुकानात गेलो मी एक ग्राहक म्हणून, हा काय करण पटेल, राम खुशाल का? हा खुशाल, ओके ओके. मला काय करा, 1-2-4 डास्या द्या. मला 2-4 डास्या द्या. आता 2-4 डास्या द्या. आता डास्या द्या म्हणजे त्यांना डास मारून द्यायचे का? मला डासाचं आणि भोजन डास्या, डासाच्या बायका ते द्यायच्या का? म्हणून देअर इज नो मिनिंगफुल वर्ड्स. म्हणजे जोपर्यंत अर्थपूर्ण शब्द समोर जात नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती काहीच कृती करू शकत नाही. मी जर तुम्हाला म्हणलं हँड रेज हँड करा, तर आपण रेज हँड करा. तुम्हाला म्हणलं मी माईक चालू करा, तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक कराल, म्यूट कराल. आणि मी उगाच तुम्हाला म्हणलं चला तुमचा फोन बंद करा, आता फोन बंद करा आणि बोला. फोन बंद करून बोला कसं? नाही जमणार ना. म्हणजे चुकीचं बोललं गेलं. त्या ठिकाणी कृती लक्षात घ्यायची, चुकीचे शब्द आले त्या लक्षात ठेवायचे आणि मग आपल्याला मग भले तो इंग्लिशचा असेल, हिंदीचा असेल किंवा मराठीचा असेल. आपण पहिला भाग जो घेत असतो अगदी पाया घेतो आणि नंतर यावर तुम्हाला आज मात्र चाचणी मिळेल. एक 20 गुणांची चाचणी, ऑनलाईन चाचणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक पीडीएफ पोहोचेल. त्या पीडीएफचं उत्तर, त्यानंतर त्या चाचणीचं ऑनलाईन उत्तर. त्या चाचणीमध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला किती गुण मिळाले तुम्हाला कळतीलच आणि तुम्हाला तयार करायचं काम. आणि मी म्हणत नाही की तुम्ही आता लागलीच करा म्हणून, मुळीच नाही. आता बंद झाला आपला क्लास की लागलीच करा, नाही नाही. आता मस्तपैकी हात स्वच्छ अगोदर साबणाने धुवा, कारण मोबाईलला टच केलेला आहे आपण. हात साबणाने स्वच्छ धुवा, जेवण करा, पोटभर जेवा छानपैकी, थोडंसं उड्या मारा, खेळा थोडंसं आणि नंतर अर्ध्या 1 तासाच्या नंतर मग काय काम दिलं होतं ते मात्र जरूर आठवा. नाहीतर काय काही सांगितलं होतं का कडे आज? आज क्लास झालता काय? काय काय म्हणली होती ती? आणि मग अरे अरे काय सांगितलं होतं का रे आज? हां? हां. अशी वेळ येऊ. म्हणजे इथं थोडंसं त्याला जागा द्या. काय सांगितलं? आणि त्याच्यातून थोडंसं नंतर बाहेर काढा, की मला हे सांगितलं होतं. हां, मला हे करायचं. मला असे काहीतरी शब्द तयार करायचे. मला अशा काही रांगोळी काढायच्या. मला अशी काही तोरणं तयार करायची. आणि एवढं करून मला एक पीडीएफ येईल. ते पीडीएफ सोडवायचंय आणि एक चाचणी सोडवायची. अशा पद्धतीचं काम तुम्हाला आज करायचंय. दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांची तयारी आहे त्यांनी उद्याला आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीबद्दल जर समजा कुणाला भाषण असेल, कुणाला कविता असेल, कुणाला त्यांच्याबद्दलची काही माहिती जर सहभाग घ्यायचा असेल, तर तो एक कार्यक्रम आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. तर तो तुम्ही मला प्रत्यक्ष कॉल करून किंवा तुम्ही एखादं भाषण केलं तर ते ऑडिओ रेकॉर्ड करून तुम्ही पाठवू शकता. त्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ते आपल्याला दुरुस्ती करायची आणि तो कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठीच घेणार आहे. म्हणजे तुम्हाला हॅलो. बोलता यावं हा यामागचा उद्देश. ओके. हॅलो सर, मला हा बोलायचंय. हा अभिनव बोल. सर, तुम्ही त्या दिवशी स्लाइड ऍप शिकवलं होतं ना, हो हो. ते ऍपचं मला पीडीएफ शेअर करता येत नाही. सर हा, मी ठीक पण आहे. app तयार केलं सर, नाही, मला नाही, हे बघा, मी तुम्हाला शेअरच सांगतो. करता येत नाही. हा मी फक्त त्या दिवशी आपण 1 तासिक आपली झाली आणि त्या 1 तासिकेमध्ये फक्त स्लाइड कशाला म्हणतात आणि स्लाइड कशा तयार कराव्यात इथपर्यंतच आपलं झालेलं आहे. आता स्लाइड सर. जेव्हा पाठवायची आपल्याला कुणाला तर ते शेअर कसं करायचं ते दुसऱ्या तासिकेमध्ये मी तुम्हाला आणि तुम्हाला नक्की जमेल. आज फक्त तुम्हाला परवाच्या दिवशी घेतलेल्या तासिकेमध्ये स्लाइड कशाला म्हणतात आणि स्लाइडचा वापर कशासाठी करावा लागतो आणि तुम्हाला तुमची जेव्हा घेतला आणि त्याच्यातले ना 2-3 फोटो करून चालतंय. मला फक्त ते त्याच्या फोटो लिंक आणि पाठव. त्याच्यामध्ये मी सगळं हा, तयार तुम्ही केलं, कसं पाठवतात सांगा की. हा हॅलो सर, सांगतो. मला आता मी सांगा. सर मला हे पण कसं पाठवायचं? समजलं की सर ते शेअर कसं करायचं, सेव्ह कसं करायचं. सेव्ह आपोआप होतो. सेव्हचा विचार करू नका. सर मी त्याची तुम्ही लिंक त्याच्यामध्ये ते काम सोडून करायला आली टाकलं की मला सेव्ह PDF ऑटोमॅटिक ची. होऊन राहिलंय सर ते. एक मिनिट हा आदर्शला हा आर्यन बोलतोय. आर्यन तुला काय म्हणायचंय? तर ते आपण स्लाइड ॲपवरच काम केल्या आणि आपलं आता काम पूर्ण झालं, आपल्याला सेव्ह करायची, तिथं सेव्हचं ऑप्शन बी नाही, आपल्याला काहीच करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकच सेव्ह होऊन जाते सर. येस. ते गुगलचं डॉक्युमेंट्स असले. गुगलचं एक ते ऍप आहे आणि गुगल काय करतं सर तुम्ही ते जे काही ऍप काम मी पण करायचं डाउनलोड केलं सर. हा डाउनलोड करायचं. बरं ठीक आहे. काय हरकत नाही. सर केलंच मी चांगली पण गोष्ट आहे. डाउनलोड केलंय सर. आता नवीन ऐका, नवीन याच्यामध्ये
तुम्ही आपला जीमेल जो असतो आपला ईमेल आयडी, त्याचं जे जीमेलचं चित्र दिसतं त्याच्या बाजूला 9 डब्बे दिसतात. तुम्हाला 9 ऍप गुगलने फ्री दिले आहे. आता डाउनलोड करायची गरज नाही आपल्याला, ते आपल्याला फ्री दिलेले आहेत, केव्हाही आपण वापरू शकतो. फ्री आहेत आता आपल्याला, त्याच्यामुळे ते अगदी सुरक्षित आहे आणि ते गुगलकडे आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आपल्याला. तुम्हाला सेव्ह करायची गरज नाही. आता राहिला प्रश्न शेअर करायचा. तर शेअर कसे करायचे, एक्सपोर्ट कसे करायचे, आणि एक्सपोर्ट करताना आपल्याला 4 प्रकारे करायचं असतं. ते कसं करायचं तुम्हाला एक स्वतंत्र तासिका करताय, तुम्ही सुरुवात केली, हेच माझ्यासाठी आणि सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही सुरुवात केली, सर मला प्रयत्न फक्त करून पाहताय, आपण एकच तासिका घेतली. खूप खूप अभिनंदन तुमचं, व्हेरी सर गुड. मला फक्त नक्कीच त्याची जमेल. लिंक, मला पीडीएफ ची लिंक तयार लिंकची करता गरज नाही येते. बेटा. फक्त लिंक बरं, पाठवते बरं. मला पीडीएफ नाही करायची. ठीक आहे, चालते. शेअर मध्ये तुम्ही लिंक सुद्धा पाठवू शकता. ओके, चालेल. नक्की. आता नुसतं शेअर, आपल्याला एखाद्याला कॉपी सुद्धा कशी पाठवायची आणि लिंक कशी पाठवायची, ही एक तासिका आपली आयटी तासिका आपली असेल, आपण घेणारच आहोत. तर आजच्या तासिकेला उपस्थित नवीन विद्यार्थी, नवीन पालक यांचं सर्वांचं मुलांशी गप्पा सहज शिक्षण समूहामध्ये खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. आपल्या मुलांना नक्कीच ही संधी आपण उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल पालकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कारण तुमच्यामुळे विद्यार्थी इथपर्यंत लॅपटॉप पोहोचले. होतं ना सर, माझे पप्पा म्हणले की आतापूरलाच पैसे देतो म्हणले सर, तर लॅपटॉप इथे मिळेल. आपण 100 विद्यार्थ्यांची यादी करणार आहोत. जे आता विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती आपल्याला पोहोचवायची आहे. 100 विद्यार्थी, 100 ते 200 विद्यार्थी. आहे हो, सर, एक मला मिनिट. पण घ्यायचं आहे सर, मला पण माझे पप्पा हो म्हणले. आता ऐकून घेतात का? सूचना ऐकून घ्या. सर्वांपर्यंत आपल्याला ही बातमी पोहोचवायची आहे पुण्यावरून, आणि जे पुण्याचे विद्यार्थी आहेत त्यांना तर तुम्हाला 1 किंवा 2 दिवसामध्ये तिथं ताबडतोब मिळतं. तुम्ही फक्त तुमच्या शिक्षकांपर्यंत ती न्यूज पोहोचवा. तुमच्या शाळेचं नाव आणि तुमचं नाव दिलं की तुम्हाला उद्याच्या 1 तारखेला आपल्या पुण्याच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळू शकतात. 1 महिन्यासाठी आपल्याला फक्त केवळ 200 रुपयामध्ये आपल्याला लॅपटॉप वापरण्यासाठी पुण्याहून एक संस्था आहे. ते केवळ 200 रुपयामध्ये आपल्याला लॅपटॉप, 5 पुस्तके आणि 4 वैज्ञानिक खेळणी विद्यार्थ्यांपर्यंत एका महिन्यासाठी देणार आहेत. त्याची किंमत फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये आहे. नंतर 1 महिन्याच्या नंतर ते लॅपटॉप ते घेऊन जातील. 1 महिन्यामध्ये दररोज 1 तास ते पुण्याहून झूम मीटिंगच्या मदतीने 100 विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यावेळेस मात्र आपल्याला तिथे जॉईन व्हावं लागतं. ते ज्या ज्या सूचना देतात त्याप्रमाणे आपण करायच्या आणि आपण संगणक शिकायचं. WCIT मध्ये कुणीही लॅपटॉपला हात लावू देत नाही. आणि परंतु मला इथं की लॅपटॉप त्यांना लॅपटॉप देऊन टाकायचं. ओके बेटा, 5वीच्या पुढील विद्यार्थ्यांना, 5वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लॅपटॉपची सुविधा एक संस्था करत आहे, जेणेकरून या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं, हा त्यांच्या मागचा उद्देश आहे. आणि तितक्या दुरून त्यांना येणं जाणं करायचं, लॅपटॉप आणून द्यायचे, वाहतुकीचा खर्च, हा सगळा खर्च म्हणून त्यांनी केवळ 200 रुपये ही नाममात्र फीस त्यांनी ठेवलेली आहे. तर ठीक आहे, तर आपण नक्कीच सहभाग घेऊया. माझं परवाच्या दिवशी सुद्धा त्यांच्याशी बोलणं झालं. आपल्याला तुम्हाला बोलल्याच्या नंतर त्यांचा फोन आला, निलेश सर म्हणून आहे ते पुण्याहून. तर त्यांनी त्यांचं पूर्ण एक रूम दाखवली. सर, अशा पद्धतीने आमचं चालतं. एक जवळपास त्यांच्याकडे 99 विद्यार्थी जॉईन झालेले होते. पूर्ण लॅपटॉपची स्क्रीन वगैरे मला दाखवली. 99 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक शिकवतात. सर म्हणले, मी 1 तासिका घेतो आणि एखादी तासिका त्यांच्या सोबतचे त्यांचे मित्र आहेत ते घेतात. असे 2 शिक्षक मिळून आपल्या या विद्यार्थ्यांपर्यंत संगणकाचं ज्ञान देण्यासाठी ते पोहोचत आहेत. तेव्हा आपणही जर संधी आपल्याला मिळाली तर त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करूयात. इतर विद्यार्थ्यांना पण सांगूयात. त्यांनी म्हणले जितके जास्त होतील तितके त्यांच्यासाठी फायदा, म्हणजे त्यांना सर्वत्र पोहोचायचं. आणि ही जी संस्था असतील अशा, तर भविष्यामध्ये शैक्षणिक कार्यासाठी वेगवेगळ्या मदती आपल्याला देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धी त्यांच्याकडून मिळते आणि छानपैकी वेगवेगळ्या त्यांच्या उपक्रमामध्ये आपल्याला भाग घेता येतो. तर ही जर संधी आपल्याला मिळाली तर नक्कीच आपण त्याचं सोनं करूयात. पुण्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माझी विनंती, फक्त सर, तुम्ही माझ्या तुमच्या सरांशी मैत्रिणीला- संपर्क साधा. सर, तुम्ही माहिती सांगितली ना, ते व्हॉट्सअपवर पाठवता का? हो, नक्की पाठवेल. 100% पाठवेल. जी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर नेहमी मिळेलच, पण त्याची जी ऍडव्हर्टाईज आहे ती ऍडव्हर्टाईज ते तुमच्या सरांपर्यंत पोहोचवा. कारण शिक्षकांमार्फतच तुम्हाला मिळणार आहेत, पालकांमार्फत नाही. शिक्षकांना शाळेची माहिती वगैरे, शाळेचा पत्ता वगैरे तो द्यावा लागतो
आणि त्या माध्यमातून ती साहित्य तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि या सुट्टीमध्ये कारण सध्याला सगळ्यांना माहीत आहे कोरोना परिस्थिती आणि कोविडमुळं सुट्ट्या आणखी वाढणार आहेत. कॉलेज 23 तारखेला अगोदर म्हटले होते. सॉरी 9वी ते 12वी बंद झालं. आता 2 डिसेंबर म्हटले आणि कालची न्यूज अशी आहे, की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणून आपण सर्वांनी सुरक्षिततेचे सर्व उपाय बाळगा. ज्या सूचनावरून मिळत आहेत, काही नाही हो, काही होत नाही. असं न करता सूचनाच काय आहेत आपल्याला? वारंवार हात धुणे, हात डोळ्याला किंवा तोंडाला न लावणे, साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर सुद्धा जास्त नका करू. फार बाहेर कुठेतरी जाऊन आलो, फार कुठेतरी आपण अनोळखी ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी कशातरी स्पर्श झालेला आहे, तर सॅनिटायझर वापरा किंवा सॅनिटायझरनं हात खराब होतात. माझी सुद्धा त्वचा खराब झालेली आहे. मला सुद्धा सॅनिटायझर वापर थोडासा नाईलाजाने जास्त करावा लागला, तर माझी त्वचा जी आहे ती खराब झालेली आहे, तुम्हाला दिसेल. सॅनिटायझरचा वापर बेकार आहे. अति वापर करू नका. तर फक्त सगळ्यात सोपं आपली साबणाचा वापर करा आणि मग आपण त्या ठिकाणी बाहेर जाताना फक्त तोंडाला मास्क आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क कसं बनवावं आपण शिकवलेलं आहे. मास्क तुम्हाला बनवता येतं. मास्कचा आपण सेल्फी सुद्धा घेतला होता. तो सुद्धा राज्यभर आपला पोहोचला तो सेल्फी. तसा बाहेर निघताना तोंडाला दस्तीच का होईना, स्वच्छ कपडा दस्ती बांधून बाहेर निघा. याला काय होते, त्याला काय होते, या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. पुन्हा जर आपल्याला लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली, तर मात्र सामान्य व्यक्तींना बाहेर जगणं फार अवघड होणार आहे. ज्यांचं तळहातावर पोट आहे, त्यांना हे लॉकडाऊन परवडणार नाही. आपल्यापैकी बरेच जण आता नोकरीला असतील, काही शेतकरी ज्यांच्याकडे पुष्कळचं धान्य वगैरे आहे. पण बाकी व्यवहार जर ठप्प झाले, तर मात्र अवघड आहे. कारण बऱ्याच ठिकाणी कर्फ्यू लागू केलेले आहेत. तेव्हा आपण या कोरोना परिस्थितीमध्ये या संकटाला साथ देत आपण या ठिकाणी छानपैकी सर्वांना अगदी सकाळी 7:30 ते 9चा जो आपला वेळ आहे, छानपैकी हा अभ्यासात घालूयात आणि छानपैकी सर्वांसोबतच आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळेल अशा पद्धतीने आपण अभ्यासही करूया. फक्त परिस्थिती लक्षात ठेवा. आई-वडिलांनी आपल्याला मोबाईल दिलाय, त्यांचे उपकार माना आणि त्या उपकारातून काही आपल्याकडून वाईट घडणार नाही याची काळजी मात्र नेहमी घ्या आणि याबरोबरच आपण आजची तासिका थांबूयात. म्हणजे फक्त आपल्याकडे अभ्यास नसतो, केवळ अभ्यास नाही, आयटीच्या तासिका असतात म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची तासिका असते. प्रत्येक विद्यार्थी हा संगणक तज्ञ झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईलची बारीक-सारीक माहिती झाली पाहिजे आणि तुम्हाला जेव्हा ती माहिती होते, तेव्हा तुम्ही बाकीच्या कोणत्या गोष्टीकडे जाणार नाही. तुम्ही स्वतःचे व्हिडिओ तयार कराल, स्वतःचे चॅनल्स तयार कराल, स्वतःची माहिती तुम्ही सादर कराल आणि हे जेव्हा कराल, तेव्हा तुम्हाला कुणी तुमचे आई-बाबा म्हणणार नाही, काय हो आमचं पोरगं बिघडलं." कोणी, "नाही हो, ते सारखाच मोबाईल घेऊन बसले, पागल झाले." म्हणतील. पण जेव्हा त्यांना कळेल, की अरे काय करायलेत हे जेव्हा त्यांना आपलं काहीतरी समोर चांगलं जाईल, त्यावेळेस मात्र त्यांना खूप मोठा आनंद होईल. अरे नाही, ही मुलं काहीतरी वेगळं करायलेत. ही मुलं काहीतरी आता दुसऱ्यांना शिकवायलेत, दुसऱ्यांना त्यांना माहिती सांगतायत. हा आनंद तुम्हाला आणि त्यांना सुद्धा आणि त्याच वेळेस तुमच्या आई-वडिलांना सुद्धा खूप मोठा आनंद असेल हा. तर आपल्याला संधी मिळालेली आहे या लॉकडाऊनचं, या संधीमध्ये जे प्रवेशाचं द्वार नवीन उघडलेलं आहे, या दाराचं या स्वागत आपण त्या प्रवेशाचं करूयात आणि या संधीचं नक्कीच सर्वजण फायदा घेऊ. कुणाचंही त्या ठिकाणी नुकसान होणार नाही हे आपण पाहूयात आणि हाटेकर सरांचा हँडरेज आहे. हाटेकर सर, बिनधास्त आपण बोलू शकता सर. नमस्कार सर. नमस्कार. या ठिकाणी ते रमेश क्षीरसागर नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे. हो सर. क्षीरसागर. बरं. तर क्षीरसागर वडील आहेत का तुझे? क्षीरसागर, वडील आहेत का? रमेश बहुतेक आता लेफ्ट झाले सर. नाही आहे. आहे का? क्षीरसागर तुझे वडील आहेत का? आवाज येतोय का तुला? आवाज येतोय का? बोल ना, माईक चालू करून बोल. नाव तर कोणत्या नावाने आहे? क्षीरसागर मयूर. हा सर. क्षीरसागर मयूर. हा आवाज येतोय का तुला? बोलला हा. येतोय. हा, वडील आहेत का तुझे? नाही सर. बर, ठीक आहे. सरनं दिलेल्या सूचनेचं पालन करायचं आणि व्हिडिओ तुझा ऑफ करायचा. तुझा व्हिडिओ कंटिन्यू चालू राहिलाय. ज्या वेळेस गरज पडली त्याच वेळेस व्हिडिओ चालू करायचा, बरं का? आणि तो तुझा मोबाईल हालतोय एका जागी ठेवायचा, एकदम स्थिर ठेवायचा आणि जे सूचना दिली त्याचं तंतोतंत पालन करायचं. तू नवीन आहेस आणि सगळ्या गोष्टी सरांना माहिती करून घेऊनच नंतरच आपण बोलायचं, बरं का?
हो आलं सर. लक्षात? हा, ओके हा, ओके नाही, हो, सर. ते सर एवढी प्रश्नाची सुचना उत्तरं पण दिले. आहे, हा. हुशार आहे. स्वागत आहे तुझं बेटा. आपल्याला कोणते विद्यार्थी असो, नवीन विद्यार्थ्यांना आपण नक्कीच सुरुवातीला खूप म्हणजे सुरुवातीला सूचना देतो. सुरुवातीला फक्त त्यांच्या मनातली भीती गेलीच पाहिजे. आणि आता काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर आमचा फोटो घ्यायचा आहे. नक्कीच तुमचा तुमचा व्हिडिओ चालू करा आणि तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी तुम्ही तुमचे सेल्फी म्हणजे त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. कारण खरंच म्हणलं तर मुलांना खूप त्यांचे मानावं लागतं आपल्या विद्यार्थ्यांना सर. कारण आपण म्हटल्याशिवाय विद्यार्थी त्यांचा ऑडिओ किंवा व्हिडिओ चालू करत नाही. आता मात्र अगदी 1-2 मिनिटासाठी सर्व मुलांना संधी असेल, की तुम्ही तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही चालू करू शकता आणि तुम्हाला जर फोटो घ्यायचे असेल, तर तुम्ही फोटो घेऊ शकता. काही जणांना वाटतं कारण नेहा, आपली श्रेया दररोज तिचा एक छोटासा एक तिनं फोटो पाठवते म्हणजे पाठवते. ब्लेंड कोलाजमध्ये. ती असेल, त्याच्यानंतर आपला समर्थ आहे, बरेच विद्यार्थी, आर्यन आहे, करण शिंदे आहे, बरेच विद्यार्थी. कार्यक्रम आपला संपला, मीटिंग संपली, की लागलीच त्यातले काही स्क्रीनशॉट घेतात, कट करतात, व्यवस्थितपणे ब्लेंड कोलाज तयार करतात आणि ओन्ली स्टुडंट्सवर कधी वैयक्तिक ते पाठवून देतात. कारण बऱ्याचदा आपल्याला Google मीटर सगळीकडे व्हिडिओ चालूच ठेवतात विद्यार्थी. आणि इथं आपण मात्र तसं करत नाही. विद्यार्थी खूप छान प्रकारे या ठिकाणी करतात काम. विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन बेटा. कधी-कधी रागावतो, परंतु ते रागवण्यामागचं त्याच्या मागचं तुम्हाला पण लक्षात येत असेल, की तुम्हाला शिस्त लागणं फार महत्वाचं आहे. नक्कीच. छान जमते तुम्हाला. खूप खूप अभिनंदन तुमचं. सर सर ती भाषणाची लिस्ट करून सर पाठवाल आज. सर ती भाषणाची लिस्ट करून सर पाठवा आज. नक्की पाठवा बेटा. फक्त तुम्ही काय करता, ज्यांना भाषण घ्यायचं आहे, कुणाला गायन असेल, तर तुम्ही फक्त तेवढं फक्त तुमचा ऑडिओ रेकॉर्ड करून फक्त पाठवा. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना एक विनंती, आता तुषार, आपण कधीही अभ्यास करताना झोपून किंवा लोळून अभ्यास नाही करायचा बेटा. चुकूनही नाही करायचा. तुम्ही जर हो तुम्ही जर सर. पाहिले असतील अगोदरचे ऋषीमुनी वगैरे पाहिले असतील, तर शेतामध्ये जाऊन त्यांनी अगदी व्यवस्थित बसून त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं कधीच कुठली मीटिंग असो, आमची असो, तुमच्या शाळेतली असो, आणि जेव्हा आपला व्हिडिओ चालू असतो, तेव्हा ते लोळतानाचं चित्र फार वेगळं दिसतं. आणि जेव्हा आपण लोळतो, तेव्हा इथं कुणी कितीही सांगू द्या, काहीही लक्षात राहत नाही. तेव्हा आपण लोळून, पडून नाही, तर एखादं पोतं किंवा सतरंजी छानशी अंथरून त्या ठिकाणी मांडी घालून व्यवस्थित बसायचं आणि आपला अभ्यास चालू ठेवायचा. मी महारुद्राला पाहतोय, अतिशय छानपैकी त्याचा व्हिडिओ चालू आहे, परंतु तो अतिशय स्थिर त्या ठिकाणी व्यवस्थित बसून त्याचं काम चालू आहे. अतिशय बारकाईने लक्ष देतोय. त्याचा व्हिडिओ चालू आहे. तर माझ्याकडे लॅपटॉपवर मी कंटिन्यू पाहतोय. कारण लॅपटॉपवर सगळ्यांच्या स्क्रीन दिसतात ॲट अ टाईम. पण त्यानं कुठेही मध्ये बोलला नाही. त्याला जेव्हा विचारले 2 नाही. प्रश्न त्याच वेळेस त्याने म्हणजे बोललेला आहे. खूप छान पद्धतीने त्यानं मदत केलेली आहे. पहिलाच दिवस आहे त्याचा. तर अभिनंदन तुझं. हो सर. आणि नवीन विद्यार्थ्यांना आपण सुरुवातीला सूचना देत असतो. जुन्या विद्यार्थ्यांना आता काही सांगायचं तेवढं काम नाही. जुने विद्यार्थी खूप छान पद्धतीने आता काम करत आहेत. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, गुरुजनांचं अभिनंदन आणि अशाच प्रकारच्या नवनवीन तासिका आपण घेणार आहोत. आणि या ठिकाणी ओके सर, थँक्यू. ओके सर.